ताई, खूप लोकांना तुम्ही लुक्सवरनं पारशी वाटता. हे तुम्हाला खुपतं का? अजिबात नाही. सुरेश भटांच्या बायकोने तर जेव्हा मी त्यांच्या घरनं निघत होते तेव्हा त्या कुंकू लावायला आल्या, तेव्हा भटसाहेब म्हणाले, अरे तिला कुंकू लावू नको, ती पारशी आहे. बरोबर. तुम्हाला खुपणाऱ्या गोष्टी कुठल्या? अवधूत, आपण प्रत्येक जण इतक्या प्रामाणिकपणे आपण कला सादर करत असतो आपली, आणि त्यावेळी त्या कार्यक्रमातले VIP किंवा मंत्री महोदय किंवा कोणी जे गेस्ट असतील ते उशिरा आले की जरा त्रास होतो. बरं, उशिरा आले तरी ठीक आहे, येऊन शांतपणे बसणं नसतं, की त्यांच्याबरोबर त्यांचा जो काही लवाजमा असतो, जो काही गोतावळा असतो, आणि आयोजकही आपली कामं त्यांच्या पुढे सारत असतात किंवा त्यांचं जे काही बोलणं चालतं ना ते डिस्टर्ब करतं. कारण गाताना जी तन्मयता असते, तन्मयता ही साधकाचीच अवस्था असते. गाण्याच्या कार्यक्रमाच्या वेळेला एकदा असं झालं की एक CM साहेब माझ्या कार्यक्रमात उशिरा आले आणि नंतर आयोजक त्यांच्याशी काहीतरी आपली कामं सांगून घेत होते, पण त्यावेळेला मी माईकवरून त्यांना विनंती केली, म्हटलं CM साहेब, तुम्हाला साहित्याची खूप चांगली जाण आहे आणि म्हणून तुम्ही इंदिराबाईंच्या आणि अतिशय सुंदर कविता या तुम्ही जरूर लक्षपूर्वक ऐका, अशी विनंती केल्यानंतर मात्र त्यांना जे काही मी काय सांगत होते ते लक्षात आलं आणि खूप मनापासून त्यांनी दाद दिली. त्याला डेअरिंगच आहे तुमचं. पण मग प्रेमाने सांगितलं त्यांना. तुला सेटवरच्या खुपणाऱ्या गोष्टी म्हणाल? सेटवर तर पुष्कळ गोष्टी खुपतात. विशेषतः हल्ली असं जाणवतं की हल्लीची तरुण पिढी खूप लवकर त्यांना कलाकार व्हायचं असतं. तर हे खुपतं खूप की माणसाला कोणत्याही क्षेत्रामध्ये एक उत्तम माणूस आणि उत्तम कलावंत व्हायचं असेल तर त्यांनी रोज फक्त शूटिंग करण्याखेरीजही इतर अनेक गोष्टी करायच्या असतात. उत्तम वाचायचं असतं, उत्तम बघायचं असतं, फिरायचं असतं, चांगल्या माणसांना, मोठ्या माणसांना की ज्यांनी आपली कला आजपर्यंत अत्यंत उत्कृष्ट प्रमाणामध्ये सादर केलेली आहे त्यांना ऐकायचं असतं, त्यांना भेटायचं असतं, आणि या सगळ्यातून माणूस म्हणून तुम्ही घडता आणि एक कलावंत म्हणून सुद्धा घडता. पण आजकाल तेवढा वेळ कोणाला उरलेला नाही आणि त्याच्यामुळे म्हणजे मी आत्ता बघते की 10वी 12वीतली मुलं शिक्षण सोडतात, सगळं सोडतात, त्यांना टीव्हीवर पहिल्यांदा यायचं असतं आणि मग काही वर्ष झाली ती सिरियल संपली किंवा 1-2 सिनेमे संपले की त्यांच्याकडे देण्यासारखं फार काही नसतं, कारण माणूस म्हणूनच त्यांच्या आतमध्ये काही नसतं, त्यामुळे ते जास्ती दाखवू शकत नाही. पण मला मनापासून सांगायचं होतं, मी हा कार्यक्रम एकतर नेहमी बघते, आवर्जून बघते, आणि अवधूत, आय रिअली वॉन्ट टू अप्रिशिएट यू की खूप चांगला एक दर्जेदार मराठीमधला हा टॉक शो आहे. आणि मी ठरवलं होतं की मी जेव्हा खुपते तिथे गुप्तेमध्ये येईन तेव्हा हे नक्की सांगेन. आज समाजामध्ये बघताना एक गोष्ट मला अतिशय खुपते, समाजाचा जबाबदार घटक म्हणून आपल्यापैकी प्रत्येकाला ती गोष्ट खुपली पाहिजे, ती म्हणजे आपण सगळे आता बॅकबेंचर्स झालो आहोत. आपल्यापैकी कुणालाच काही कृती करायची नाहीये, आपल्याला मागे बसून फक्त क्रिप करायचंय, फक्त नावं ठेवायची आहेत आणि हे काय बरोबर चाललेलं नाही एवढंच म्हणत बसायचंय. ही गोष्ट मला सगळ्यात जास्त खुपते. तू माधुरी दीक्षितच्या मला असं वाटतं थोडं साधारण समकालीन, म्हणजे त्याच वेळेला तुमच्या दोघींची एंट्री झाली, पण माधुरी दीक्षित आणि तू इक्वली सुंदर असून तिने हिंदीत चांगलं करिअर केलं. तू हिंदीत मात्र माधुरी दीक्षित एवढं तुझं नाव मोठं नाही झालं, हे तुला खुपतं का? अजिबात नाही. कारण प्रत्येक माणसाचं आयुष्य जगण्याची एक स्वतःची अशी कल्पना असते आणि स्वतःची अशी एक चौकट असते. माझी चौकट मी फार पूर्वीच आखून घेतली. माधुरीला मी ज्युनियर आहे आणि अगदी खरं सांगायचं तर हा माझा ऑडियन्स आहे, त्याच्यामुळे मी त्यांना सांगू शकते की सो कॉल जे ग्लॅमर हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये असतं ते मी करू शकेन असं मला वाटत नाही किंवा ते करायची आवश्यकता मला वाटत नाही. हा कदाचित एक मोठा अडसर असेल, पण आय हॅवंट लॉस्ट एनिथिंग. मी टेलिव्हिजनवर इतके चांगले रोल्स केलेले आहेत की तेवढे रोल्स विथ ड्यू रिस्पेक्ट टू माधुरी दीक्षित चित्रपटात तिच्या वाट्याला सुद्धा आले नसते. क्या बात आहे. आय लाईक दॅट कॉन्फिडन्स. ग्लॅमराइज रोल्स जास्त तुला मिळाले नाहीत किंवा आपण एक ग्लॅमडॉल म्हणून करिअर करू शकलो नाही, हे खुपतं का कुठं? अजिबात खुपत नाही. एक तर तुम्ही ग्लॅमडॉल झालात की तुमच्या ऍक्टिंगकडे कोणी बघतच नाही आणि मला ऍक्ट्रेस व्हायचंय, मला ग्लॅमडॉल व्हायचंच नाहीये. तर माझा फोकस एकदम क्लिअर आहे. त्यामुळे माझ्या करिअरमधल्या जर मी काय काय कोणत्या कोणत्या व्यक्तिरेखा निवडल्या हे जर तू बारकाईने बघितलंस तर मी कायम केवळ मनोरंजन
किंवा ग्लॅमर हा माझा हेतू कधीच नव्हता. तर लोकांना काहीतरी विचार करायला लावेल, काहीतरी अनुभवायला मिळेल चांगलं आणि काहीतरी उत्तम अभिनयातून बघायला मिळेल अशाच व्यक्तिरेखा निवडण्याकडे माझा कल होता. आणि मला मिळालेल्या अवॉर्ड्सनी ते सिद्ध पण केलं की मला स्वतःला ग्लॅम डॉल व्हायचं नसलं तर लोकांनी ते ऍक्सेप्ट पण केलं. यात फक्त माझ्यावर एक असा आरोप झाला की मृणाल फार चुझी आहे, पण चुझी असणं चांगलं असतं असं मला वाटतं. व्यक्तिगत आयुष्यामध्ये खुपणाऱ्या काहीच गोष्टी नाहीत आतापर्यंतच्या कुठल्याच गोष्टी खुपल्या नाहीत करिअर मधल्या? ऑफकोर्स आहेत. करिअर मधली एक गोष्ट मला खुपते. मला साध्या सरळ रोल्स मध्ये कोणी कास्टच करत नाही. म्हणजे अगदी परवा मला अमोल पालेकरांच्या थांग या चित्रपटासाठी आम्हाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. पण त्यासाठी जेव्हा त्यांनी माझं कास्टिंग केलं तेव्हा म्हणाले मी किती दिवस मला तुला कास्ट करायचं होतं पण मी करू शकलो नाही. म्हटलं का? तर म्हणे मी माझ्या आधीच्या सगळ्या नायिका या अगदी गावातल्या खेडवळ दिसणाऱ्या अशा होत्या आणि तुझ्या चेहऱ्यावरच तुझं शिक्षण दिसतं. त्याच्यामुळे एकदम शिकलेली अशी कॅरेक्टर माझ्या चित्रपटात येईपर्यंत मी तुला कास्टच करू शकलो नाही. त्या चित्रपटात मी वकील होते आणि बहुतेक काहीतरी उच्च शिक्षित अशी मी दिसत असेल त्यामुळे मला पुष्कळ लोक मला कास्ट करत नाहीत रे. म्हणजे मला असं वाटतं की ऍज अन ऍक्टर मी स्वतःला सिद्ध करण्यासाठी कुरूप सुद्धा व्हायला तयार आहे. कमिंग टू पद्मजाताई, चित्रपटांमध्ये जास्त गाणी तुम्हाला गाता नाही आली किंवा जास्त जितकी गायला पाहिजे होती तितकी गाणी नाही तुम्ही गायलात, हे कुठेतरी खुपतं का? नाही, खुपत नाही अशासाठी. अर्थात चांगली गाणी जर मिळाली असती तर गायला आनंद झाला असता. पण माझ्याही विषयी मला वाटतं हिच्यासारखा गैरसमज आहे की पद्मजा फार चुझी आहे आणि खरंच मलाही तेच वाटतं की आपण आपल्या भोवती एक लक्ष्मण रेषा आखून घेतलेली असते. आणि मी अगदी पहिल्यापासूनच ठरवलं होतं की दर्जेदार काव्य, दर्जेदार चांगलं साहित्य असेल आणि अभिजात संगीत असेल तर मी नक्कीच गाईन. आणि अवधूतही मला तसं गाणं देणार आहे याची मला खात्री आहे. पण मी आयुष्यात माझ्याही इतकी थोर मंडळी आली. दुर्गाबाई भागवतांनी तर मला संगीतकार बनवलं. कुसुमाग्रज, इंदिरा संत, शंकर रामाणी, अटलजी अशी संत मंडळी यांचा मला संग लाभला. आणि संत संग लाभो सदा अशीच परिस्थिती असल्यामुळे मी त्याच ट्रॅकवरनं जात राहिले आतापर्यंत. जे काही गायले ते माझ्या गुरुजींनी माझ्याकडनं जे निवडुंग चित्रपटासाठी गाऊन घेतलं. मी त्यावरती देखील येणार आहे की निवडुंग चित्रपटाच्या ध्वनिफितीमध्ये आम्ही ज्यावेळेला ऐकलं त्यावेळेला केव्हा तरी पहाटे हे गाणं तुमच्याही आवाजात होतं आणि आशाबाईंच्या सुद्धा आवाजात होतं. त्यावेळेला तुम्ही तशा खूपच नवीन होता आणि आशाबाई तशा नवीन म्हणजे पहिलंच गाणं होतं माझ्या चित्रपटातलं. पहिलंच गाणं होतं. मग अशा वेळेला मग त्यांचं गाणं ठेवून मग का म्हणून त्यांचं ठेवावं असं नाही का? त्यावेळेला खुपलं नाही का ते? ते गुरुजींना विचारा. नाही, तुम्हाला नाही का खुपलं त्यावेळेला? काय झालं, मला जेव्हा गाणं देण्यात आलं तेव्हा ते गुरुजींनी आदल्या दिवशी दिलं पंडितजींनी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते रेकॉर्ड केलं. अगदी एकाच टेकमध्ये रेकॉर्ड केलं. आणि मला त्याच्यात थोडंफार काही करावंसं वाटत होतं. उरले उरात काही आवाज चांदण्याचे. तर मी आत गेले आणि मला बाळासाहेबांनी सांगितलं, पद्मजा छान गालीस. त्यावेळी मला अजिबात माहिती नव्हतं की त्यापूर्वी 20 वर्ष आधी आशाबाईंकडनं ते गाणं माझ्या गुरुजींनी गाऊन घेतलं होतं याची मला बिलकुल कल्पनाही नव्हती. मग आम्हाला जी ध्वनिफितीत ऐकायला मिळालं आशाबाईंच्या आवाजातलं गाणं ते 20 वर्ष आधी रेकॉर्ड केलेलं होतं? ते 20 वर्ष अगोदर रेकॉर्ड झालं होतं. आणि मी जेव्हा रेकॉर्ड केलं तेव्हा मला कल्पना सुद्धा नव्हती की हे गाणं आशाताईंनी गायलेलं आहे. पण मग 20 वर्षांनी ज्यावेळेला हा चित्रपट रिलीज होणार होता त्यावेळेला बाळासाहेबांनी ते गाणं त्यांच्याकडनं परत रेकॉर्ड करून नाही घेतलं की आता फ्रेशली गाऊया आशा म्हणून? नाही, कदाचित नवीन आवाज त्यांना आवडलेला मंगेशकरांव्यतिरिक्तचा आवाज म्हणून त्यांनी माझ्याकडनं गाऊन घेतला असेल. क्या बात आहे. ह्याच्याबद्दल जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पूर्ण मंगेशकर फॅमिलीने मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश असाच आशीर्वाद मला सतत दिलेला आहे. क्या बात. हा सेगमेंट जे आपला आहे हे आपण तुमच्या निवडुंग मधल्या गाण्यांनी संपू कारण आपण त्याच्यावर इतकं बोललोय. तरी पहाटे
आहाडे उलटून रात्र गेली मिटले सुकून डोळे मिटले 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 सुकून डोळे हरवून रात्र गेली केव्हा तरी पहाटे केव्हा तरी पहाटे. क्या बात आहे, क्या बात आहे. काय आवाज, काय कंपोजिशन. असा एक भलताच सूर असा सूर्यासारखा लांबून असा प्रकाश देत असतो, तो दिसतच नाही आणि कंपोजिशन मध्ये नसतो आणि ते कंपोजिशन त्याच्या भोवती गुंतलेलं असतं. असं काय ते बाळासाहेब हे म्हणतात हा हो ना. की माझं गाणं गाताना तू काहीतरी छान गातेस जास्त.